नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेलला बघितलं की आज मी तुम्हाला देणार आहे PLP फाईल. ती कशी डिझाईन करू शकता, कसं त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि आपण फोटोला जो मास्क केलाय तो पण कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि जे चॅनलवर नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला 2 ॲप्लिकेशन लागणार आहे. एक पिक्सल लॅब लागणार आहे, मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवर, आणि एक दुसरं इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तर हे फॉन्ट कन्व्हर्टरसाठी आपल्याला हा ॲप लागणार आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन झाल्यानंतर ना आपल्याला 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथं खाली ओपन PLP फाईल म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि PLPवर क्लिक केलं आहे ना तोवर, तर तुम्ही जिथं फाईल डाउनलोड केली तिथं जाऊन तुम्हाला ती फाईल अशी ॲड करायची आणि इथं ओपन ऑनलीवर क्लिक करायचे आणि बॅक घ्यायचे. आता बघा इथं आपली फाईल आलेली आहे, ॲड झालेली आहे पिक्सल लॅबमध्ये. तर ह्यानंतर तुम्ही ह्याच्यात चेंजेस कसे करणार ते मी तुम्हाला सांगतो. तर इथं लेअरवर जायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता इथं एवढं लेअर आहेत, त्या सर्व लॉक केलं मी. तर आपल्याला ना एक एक लेअरवर काम करायचं. सर्वात पहिलं आपण ना तेजस हे नाव आहे ना ह्यावर काम करूया. तर सर्वात पहिलं ह्याला ना अनलॉक करून घ्यायचं. आणि आपला जो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आहे ह्यामध्ये यायचे तुम्हाला. तर ह्यामध्ये आल्यानंतर ना इथं युनिकोड श्रीदेव म्हणून आहे, ह्यावर क्लिक करायचे. आणि आपल्याला जे नाव टाकायचे त्यामध्ये जे चेंजेस करायचे ते एकदा नाव टाका तुम्ही. तर आता मी नयन टाकतो इथं. आणि युनिकोड श्रीदेवर क्लिक करून खाली येईन बघा इथं. तर इथं फक्त तुम्हाला कॉपी करायचं आहे आणि परत पिक्सल लॅबमध्ये येऊन इथं ह्याच्यावर डबल क्लिक करून इथं पेस्ट करायचं असं. तर हे बघा इथं झालेलं आहे नाव चेंजेस आपलं. तर त्यानंतर परत तुम्हाला लॉक करून ना चिरंजीवची जीवरची जी टेक्स्ट आहे आपलं हे वाला, तर ह्याला अनलॉक करून ना ह्याला सेट करून घ्यायचं बरोबर असं. इथं तुम्ही झूम पण करू शकता बघा, इथं झूमचं ऑप्शन आहे वर. तर झूम करून परत झूमवर क्लिक करून ना सेट करू शकता असं इथं. परत झूम आउट करू शकता असं. आणि परत लॉक करून घ्यायची लेअर ती. मी लॉक करायला का सांगते, कारण जेव्हा आपण एका लेअरवर काम करतो चुकून दुसरीकडं टच झालं की ते लेअर नाही का इकडं तिकडं होते, त्यामुळे मी सांगते. आणि मी माझ्या भाषेत सांगते तुम्हाला सोप्यात. हे झालं तर तुम्हाला सर्व असंच करायचे, चेंजेस करायचे, लेअर लॉक करायचे, अनलॉक करून चेंजेस करायचे. तर हे सर्व झालं. आता मी फोटो कसा टाकला ह्यामध्ये शेपमध्ये तर मी ते तुम्हाला सांगतो. तर परत मी येतो इथं आणि खाली अनलॉक करून घेतो तो शेप बघा हवाला. तर हा कसा टाकला मी फोटो यात ते मी तुम्हाला सांगतो. असा तुम्ही इरेज पिक्सआर्टमध्ये इरेज करून बी टाकू शकता, पण हे असं आतमध्ये टाकलं ना मास्क करून ते भारी वाटतं नाही का. तर तुम्हाला सांगतो काय करायचं आहे. तर तुम्हाला इथं मध्ये आल्यानंतर ना टेक्स्चरमध्ये जायचं आहे आणि फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. हे बघा हा फोटो सिलेक्ट केला तर हा बसला याच्यात थोडा ना ह्या साईडला गेला आहे तो खूपच. तर आपल्याला इकडं पाहिजे थोडा, मग काय करता येईल. तर परत तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे गॅलरीत जाऊन आणि इकडून थोडासा क्रॉप करायचा आहे, खालून थोडासा क्रॉप करायचा आणि साईडून बी थोडासा क्रॉप करायचा. बघा पूर्ण परफेक्ट बसलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मास्क करून फोटो ॲड करू शकता शेपमध्ये. कुठलेही शेप घ्या इथं तुम्हाला भेटतील, ह्यामधले बी घेऊ शकता तुम्ही. तर हे बघा इथं तुम्हाला इथं बी शेप भेटतील वेगवेगळ्या पद्धतीचे. बघा तुम्ही कोणते ॲड करू शकता, असं काही विषय नाही. तर आपण ते केलेलं आहे, जाऊ द्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.